जो manual माहितीच्या अधिकाराचे मॅन्युअल टाकणार आहे. आमची फक्त तुम्हाला विनंती एक असेल की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा याची माहिती पूर्ण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही हे तुमचं संबंधित जे उर्वरित काम आहे काम तळेगावपासून ते ह्या पुलापर्यंत किंवा मियादाद पूर्वाडीपर्यंत हे काम तुम्ही आमची विनंती की तुम्ही थांबवावं एवढी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आम्ही तुमच्याकडून हे सहयोगाची अपेक्षा करू. बाकी आमची दुसरी मागणी बरोबर आहे साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची खरेदी की नाही तुम्ही जुनं फेरफार काढा ते आता त्याला काय माहितीचा अधिकार लागत नाही काय नाही. जुनं 81चं जे काय म्हणताय त्यावेळेस फेरफार काढा, फेरफार काढा. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, कागदपत्र सगळे आणि आतापर्यंत म्हणजे आता पूर्वीपार आम्ही काय करतोय, आम्हाला जी आता गव्हर्नमेंटने टेंडर दिले बाबा उमरी नायगाव हे टेंडर आहे, त्या हिशोबानं त्याचं ते कॉर्डिनेट हे दिलेलं असतं, त्या हिशोबानं ROW ही करते. त्या हिशोबानं ROW मध्ये सुद्धा आता फरक नाही. एक सांगतो ROW हा ती कुठं कमी जास्त इकडे झालं तर ते करू त्याचं काय. मग आता तुम्हाला सांगायचं मी ही रस्ता काय म्हणजे आम्ही जी तुम्हाला जी माहिती बोलताय तर अजून एकदा अपील करा आणि माहिती मागवून घ्या त्यांच्याकडे. रस्ता बंद करायला कसं नाही, पण रस्ता झाल्याच्या नंतर आम्हाला काय का बरं तुम्ही अडवू शकताय ना माझी जमीन माझा रस्ता नाही. आज तेच आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय की तुम्ही थांबावं. आम्ही तुमच्याकडून सहयोग मागतो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की तुम्ही थांबावं जोपर्यंत आम्हाला पूर्ण माहिती भेटत नाही तोपर्यंत. माहिती पण मिळून देणार आहे तुम्हाला. तुम्ही जर थांबवू शकत नसताल तर तुम्ही थांबवू नका. शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. शेतकरी पर्याय काय नाही. बरोबर आहे. शेतकरी माझा आम्हाला तुमचा ही काय नाही तुमचा बरोबर आहे. तुम्ही अधिकार आम्ही तुम्हाला सगळा रस्ता थांबवा म्हणून म्हणत नाही. आम्ही तुम्हाला एवढा पॅचेस थांबवा. पण इतके दिवस तुम्ही तर कसं काय म्हणजे ही बसला बाबा पहिल्या माहितीच भेटत नाही. माझ्याजवळ कागदपत्र कधीपासून माहिती दिली बसला म्हणजे आता कुठे मला आता कळायलं. मी आता माझं वय काय आहे, माझं वय आता जवळपास 40 वर्ष आहे. आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आमचे जे पूर्वज होते यांनी काही संमती दिलेली नाही आणि यांच्याकडे संमती नाही. मी काय नाही नेमकी बघायला पाहिजे ना म्हणजे कुठल्या दिलेच नाहीत त्यांनी, त्यांच्याजवळ नाहीतच. कारण मी माहिती मागितली, काय बरेच प्रकार 6 महिन्यापासून मी माहिती खरेदी असते आणि मी माहिती पण हे लोकायुक्ताकडूनच माहिती मागतोय, RTIच्या अंडर मध्येच माहिती मागतोय. माहिती देत नाहीत. तुमचे अधिकारी उपलब्ध होत नाहीत. माझे त्याच्याजवळ रेकॉर्ड पण आहे. इथं ऑफिसला कोणी भेटत नाहीत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं हे आता रोड आहे का तुम्ही तुम्हाला सांगायचं याची माहिती MSIDC तुम्हाला त्याचा ऍड्रेस देतो. नांदेडला ऑफिस आहे बरोबर आहे. त्यांच्याकडे त्यांनी रोडच्या मी काय इथली जी माहिती आहे का नाही तुम्हाला PWD वाला देणार नाही. PWD वाल्यानं हँडओव्हर केलंय ह्याला MSIDC वाला तुम्हाला माहिती देणार साहेब. मी रस्त्याच्या बाबतीत माहिती मागतच नाहीये. मी जी माहिती मागतोय आमच्याकडे काय रस्त्याचीच माहिती आहे, दुसरं काय आमच्याकडे